के से ले आने वाला प्रभु यीशु मसीह की हरी बहुत नाम में सब पवित्र लोगों को मसीह अंदर लाओ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु की बड़ी दया है कि प्रभु ने और भी एक दिन हमें दान दिया। आणि देवाची खूप मोठी कृपा आहे की प्रभूने आपल्याला अजून एक दिवस दान दिला प्रभु का पवित्र उपस्थिति में प्रभु ने हमको एकत्रित किया। आणि प्रभूने त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपल्याला एकत्र केलं। प्रभु का वचन सीखना कितना अच्छी बात है। आणि प्रभूचं वचन शिकणं किती चांगली गोष्ट आहे। हर एक विराट पाया हुआ लोग वचन का महत्व जानना चाहिए। आणि प्रत्येक वाचन प्राप्त झालेल्या व्यक्तीने वचनाचं महत्त्व हे जाणायला पाहिजे। एक बार डेविड लिविंगस्टन के बारे में आपने सुना होगा। आणि एकदा डेव्हिड लिव्हिंगस्टन संबंधाने तुम्ही ऐकलं असेल। बहुत बुढ़ा हो गया आणि तो खूप म्हातारा झाला। अभी भी वो वचन को इतना ध्यान से देख रहा था आणि तरी सुद्धा तो वचन एवढं लक्ष देऊन पाहत होता। तब उनका एक मित्र ने आकर के पूछा, क्या भाई आप इतना बार बाइबल पढ़ा है, उतना वचन को जानता है, अभी भी क्या इतना ध्यान से क्या ढूंढ रहा है? आणि त्याच्या एका मित्रांनी त्यांना येऊन विचारलं की तुम्ही एवढ्या वेळा बायबल वाचलेला आहे, एवढं वचन तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा तुम्ही एवढं लक्षपूर्वक का पाहत आहात? तब डेविड लिविंगस्टन ने उनको बताया, आणि त्या वेळेला डेव्हिड लिव्हिंगस्टननी त्यांना अशा प्रकारे म्हटलं, मैं ये बात ढूंढ रहा है कि मानव प्रभु ने कहा हुआ कोई भी बात जो करने के लिए बताया उसमें से कुछ बात रह गया क्या? आणि प्रभूने मला आज्ञा दिलेल्या एखाद्या आज्ञेपैकी कुठली आज्ञा राहून गेली का हे मी शोधत आहे। मतलब वचन में मेरे लिए जो करने के लिए बताया हुआ उन बातों में कोई बात रह गया क्या? इसलिए मैं थोड़ा ध्यान से उस बात को देख रहा हूं। आणि वचनामध्ये जी गोष्ट मला करायला सांगितली ती गोष्ट करायची राहून गेली का म्हणून मी ती गोष्ट लक्ष देऊन पाहत आहे। तो एक बात जानना, फ्रेंड, एक गोष्ट जाणा, यदि हमें प्रभु ने हमारे लिए करने के लिए दिया हुआ बात एक भी अगर रह गया तो अनंतता में हमें कितना बड़ा नुकसान रहेगा, ये बात को समझना। आणि प्रभूने आपल्याला सांगितलेली एकही गोष्ट जर राहून गेली करायची तर मग सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला किती मोठं नुकसान राहील ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। अभी आप लोग आपको मालूम है आने वाला सिर्फ एक ही व्यक्ति वो प्रभु यीशु मसीह है। आणि तुम्हाला माहित आहे येणारा एकच व्यक्ती तो प्रभु येशू ख्रिस्त आहे। ये दुनिया में बहुत से महान लोग आकर के मतलब मर गया कदम कहानी, लेकिन जी उड़ा हुआ और फिर से आएगा करके वायदा दिया हुआ एकमात्र व्यक्ति वो प्रभु यीशु मसीह। आणि या जगामध्ये मोठे मोठे लोक होऊन गेले, ते मेले आणि मेल्यानंतर त्यांची गोष्ट संपली, पण या जगामध्ये मेला आणि पुन्हा जिवंत झाला आणि येणारा एकमात्र व्यक्ती तो प्रभु येशू ख्रिस्त आहे। ये तो प्रभु ने खुद कहा आणि हे तो स्वतः प्रभूने म्हटलं, मैं फिर से वापस आऊंगा आणि मी परत येईल। और वो भी आपको मालूम है बाइबल का आखिरी किताब प्रकाशित वाक्य 22 अध्याय में 3 बार कहा। आणि प्रकटीकरण त्याच्या 22 अध्यायामध्ये प्रभूने 3 वेळा म्हटलं। क्या बोला? आणि काय म्हटलं? 22 अध्याय का 7 वचन, 12 वचन और उसका 20 वचन, 3 बार यीशु मसीह बोलता है मैं सीख रहा हूं। आणि 22 अध्याय त्याचं 7 वचन, त्याचं 12 वचन आणि त्याचं 20 वचन, या तिन्ही वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं मी लवकर येत आहे। कई बार लोग बोलता है ना कि आप लोग बोलते हैं कि प्रभु जल्दी आ रहे जल्दी आ रहे, अभी तक क्यों नहीं आए? आणि पुष्कळ लोक म्हणतात ना की तुम्ही तर म्हणता ना की प्रभू येत आहे, पण अजूनपर्यंत का नाही आला? आपका भी ऐसा कहना है? आणि तुम्हाला सुद्धा असं म्हणायचं आहे का? प्रभु का वचन कहता है प्रभु जल्द आएगा, आणि प्रभूचं वचन सांगतं प्रभू लवकर येत आहे, तो प्रभु आने में देर नहीं करता। आणि मग प्रभू येण्याकरता उशीर नाही लावत है ना। जब दूसरा पत्रोस 3 अध्याय का 9 वचन में हम देखता है, दुसरे पेत्र 3 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये आपण पाहतो, प्रभु अपनी प्रतिज्ञा के विषय में देर नहीं करता हाँ। जैसे देर कुछ लोग समझते हैं, हाँ। पर तुम्हारे विषय में धीरज रहता है हाँ। और नहीं चाहता हाँ। कि कोई नष्ट हो, हाँ। वरन यह कि सबको मन फिराव का अवसर मिले। देखिए अगर आप सोचो मतलब शायद यहाँ पर बैठा हुआ कई लोग मतलब 10-15 मतलब 20 साल हो गया होगा प्रभु में आकर के, आणि या ठिकाणी बसलेले लोक 10-15 किंवा 20 वर्ष झाले असतील प्रभू मध्ये येऊन। अगर वो 20 साल पहले या 30 साल पहले आया होता तो आणि 20 वर्ष किंवा 30 वर्षापूर्वी प्रभूचं आगमन झालं असतं तर आपका क्या होता? तुमचं काय झालं असतं? है देखो प्रभु देर करता है तो क्यों देर करता आणि प्रभू जर उशीर लावतो तर का उशीर लावतो? है ना, वो भी बचना चाहिए था। आणि त्याचा सुद्धा कारण व्हायला पाहिजे, क्योंकि पहला तिमोथी 2:4 में क्या लिखा? पहिलं तिमोथेला पत्र 2 अध्याय आणि त्याच्या 4 वचनामध्ये काय लिहिलंय? जो यह चाहता है कि सबका उद्धार हो। सबका उद्धार होना। प्रभु
ये चाहता है कि सबका उद्धार जो है, क्योंकि प्रभु ने सबके लिए मरा है। आणि प्रभूची इच्छा आहे की प्रत्येकाचं तारण व्हावं, कारण प्रभू प्रत्येकासाठी मेला आहे. वो ध्यान से सुनना है। आणि खूप लक्ष देऊन ऐका. और प्रभु एक्चुअली आने में देर हुआ है क्या? आणि प्रभू येण्याकरता उशीर झाला आहे का? अगर आप प्रभु का टाइमिंग के बारे में जानेगा तो देर नहीं हुआ। आणि जर प्रभूच्या वेळेसंबंधाने जर तुम्ही बघितलं तर मग उशीर नाही झालेला. प्रभु बताने के बाद में अभी 6 घंटा भी नहीं हुआ। आणि प्रभूने सांगितल्यानंतर अजून 6 तास पण नाही झाले. कैसा क्या क्या हिसाब है? आणि मग तो कसं काय हिशोब आहे? है ना? अगर आप 90 भजन संहिता का 4 वचन की आखिरी भाग पढ़ेगा तो आणि स्तोत्र 90 त्याच्या 4 वचनाचा शेवटला भाग जर तुम्ही वाचला तर, आप कैलकुलेशन करने में तेज है ना? आणि तुम्ही गणितामध्ये हुशार आहात ना, ऐसा है तो आप मुझे बताओ। आणि असं जर आहे तर मग तुम्ही मला सांगा. यहाँ पर क्या बोलता? आणि या ठिकाणी काय क्योंकि म्हटलंय? 1000 वर्ष तेरी दृष्टि में ऐसे है हाँ। जैसा कल का दिन जो बीत गया, हाँ। या जैसा रात का एक पहर. रात का एक पहर बोलेगा तो, एक पहर बोलेगा तो कितना घंटा है? आणि एक पहर म्हणजे किती तास आहे? 3 घंटा। 3 तास. Praise the Lord। Praise the Lord. इसका मतलब प्रभु का 1000 साल 3 घंटा है। आणि प्रभूचं 1000 वर्ष 3 तास आहे. नहीं समझा? तो इसका मतलब अभी 2000 साल ही हुआ ना, आणि याचा अर्थ आता 2000 वर्ष झाली ना, तो 6 घंटा भी नहीं हुआ। आणि 6 तास नाही झाले. क्या समझा? काय समजलं? 6 घंटा। आप कौन बोल रहा है कि देर हो गया? अरे 6 घंटा ही हुआ ना, प्रभु आएगा ना, 6 घंटा ही हुआ, 7 घंटा हो रहे थे। आणि कोण म्हणतं की उशीर झाला? अरे 6 तासच झाले ना, 7वा तास होऊ द्या. समझ में आया ना? लक्षात आलं ना? ना, अगर दुनिया ऐसा बोलेगा तो भी प्रभु का लोगों को हिसाब मालूम है, क्योंकि टाइमिंग हमको अच्छी तरह मालूम है। आणि जगाच्या लोकांनी जरी असं म्हटलं तरी सुद्धा प्रभूच्या लोकांना माहित आहे, कारण वेळ आपल्याला माहित आहे. ओ प्रियो, प्रभु हमारा कितना अच्छा है। आणि आपला प्रभू किती चांगला आहे. हमारा प्रभु कभी देर नहीं करेगा, आणि आपला प्रभू कधी उशीर नाही और लावणार. प्रभु का हर एक वचन सत्य वचन है। आणि प्रभूचं प्रत्येक वचन सत्य वचन आहे. प्रभु अपना वचन को कभी बदल नहीं सकता और वो वचन भूल नहीं सकता। आणि प्रभू आपलं वचन कधी बदलणार नाही आणि तो कधी ते विसरणार नाही. इसलिए अभी हमें ये वचन को, जैसा डेविड लिविंगस्टन ने कहा, मेरे लिए प्रभु ने कहा हुआ कोई भी बात मानना मैंने छोड़ दिया है कि नहीं, ये बात को मैं वचन में ढूंढ रहा हूँ। आणि ज्याप्रमाणे डेव्हिड लिव्हिन्सनने सांगितलं की माझ्या संबंधाने प्रभूची कुठल्या प्रकारची आज्ञा पूर्ण करण्याचे राहून गेले का ते मी शोधत आहे. बोलने का अर्थ, हमारे लिए, सबके लिए प्रभु ने कुछ काम बताया, वो काम हमें करके रहेगा तो उसका फायदा, उसका प्रतिफल प्रभु का आगमन में हमें मिलने वाला है। आणि प्रभूने आपल्याला जे काम करायला सांगितलेलं आहे ते काम करून जर आपण केलं तर मग त्याचा फायदा जो आहे तो प्रभूच्या आगमनाच्या वेळेला निश्चित आपल्याला होईल. क्योंकि जब आखिरी किताब में 3 बार जो बोला, उसमें दूसरा बार जो बोला 22 का 12 में प्रभु ने क्या बोला? हर एक काम के अनुसार बदला देने के लिए मेरे पास प्रतिफल है, मैं प्रतिफल लेकर आ रहा हूँ। आणि प्रकटीकरण त्याचा 22 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये प्रभूने म्हटलं की प्रत्येकाच्या कामाच्या अनुसार प्रतिफळ देण्याकरता प्रतिफळ माझ्याकडे आहे आणि ते प्रतिफळ देण्याकरता मी येत आहे. बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे. और एक बात मैं आपको बताता हूँ, अजून एक गोष्ट सांगतो. जब हम प्रभु यीशु मसीह जब आएगा, आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त येईल, जो मतलब मसीह में सो गया वो जी उठेगा, आणि जे ख्रिस्तामध्ये झोपी गेले ते जिवंत होतील, और हम लोग जो जीवित है रूपांतर होकर के उड़ा ले जाएगा। आणि आपण जे जिवंत आहोत ते रूपांतर होऊन उचलल्या जातील. उस समय में हमको मिलने वाला महिमा में कोई फर्क रहेगा? आणि मग त्या वेळेला आपल्याला मिळणारं जे गौरव आहे त्याच्यामध्ये काही फरक राहील का? बोलो, मैं कभी कभी सवाल पूछेगा तो सब अलर्ट हो जाएगा। आणि कधी कधी प्रश्न विचारला तर सगळे जागृत होते. फरक रहेगा. नाही म्हणणार कोणीच नाही, सगळे म्हणता हो राहील. और एक बार सोच कर बोलो, आणि पुन्हा एकदा विचार करून सांगा. जब मृतक जी उठेगा और जीवित रूपांतर हो जाएगा, उड़ा ले जाने के समय में हम लोगों का सबका जो रूपांतर होने वाला अवस्था, महिमा कैसे रहेगा? आणि मग ज्या वेळेला प्रभूचं आगमन होईल त्या वेळेला जे जिवंत आहेत ते रूपांतर होतील आणि जे मेलेले आहेत ते पुनरुत्थित होतील. त्या वेळेला प्रत्येकाचा जो गौरव आहे त्या गौरवामध्ये प्रत्येकाला मिळणारा जो गौरव आहे त्याच्यामध्ये फरक आहे का? अभी थोड़ा सोचा आप लोग। परखा जाएगा और बाद में नहीं, ये टाइम पे अभी थोड़ा सोचेंगे। आणि आता जरा विचार करू लागेल.
प्रियो रूपांतर होगा हम लोग सबका शरीर। रूपांतर होकर उड़ा ले जाने के समय में एक समय हमारे आएगा। सबका महिमा बराबर है, बरोबर आहे. आणि रूपांतर झाल्यानंतर आपल्या प्रत्येकाचा गौरव सारखा राहील. परंतु महिमा बढ़ेगा कब? आणि आपला गौरव केव्हा वाढेल? सिंहासन के सामने. आणि सिंहासनाच्या समोर. समझ में आया? समजलं का? सिंहासन के सामने बाप रे, एक एक देखते देखते ऐसा चमकने लगे, बाप रे, ऐसा महिमा से अतुल्य महिमा. तब एक कई लोग देखते रहने ध्यान से. इसलिए मैं आपको बोलता हूँ अभी वो वक्त है Praise the Lord. जो ज्यादा महिमा पाएगा, Praise the Lord. ज्यादा महिमा पाने का. क्योंकि हम जो प्रभु के लिए कष्ट सगा, निंदा सगा, बदनामी सगा, हमारा पसीना बहा करके प्रभु का कार्य किया, वो लोगों को मिलने वाला महिमा वर्णन से बाहर है. आणि मग ज्या वेळेला प्रभूच्या सिंहासनासमोर उभं राहील त्यावेळेला प्रत्येकाला आपापल्या कामाच्या अनुसार प्रभू प्रतिफळ देईल. म्हणजे काय देईल? गौरव देईल. म्हणूनच मग त्यावेळेला लोक आश्चर्यचकित होतील की याला एवढा गौरव कस काय आणि मला एवढा गौरव कमी का बरं. तर आपण या जीवनामध्ये करणारं जे कार्य त्याचं प्रतिफळाच्या अनुसार आपल्याला गौरव मिळणार आहे. म्हणूनच आता या जीवनामध्ये प्रभूसाठी जास्त कष्ट सहन करणं, जास्त दुःख सहन करणं, जास्त घाम गाळणं, जास्त परिश्रम करणं याच्यावर निर्भर आहे आपल्याला येणाऱ्या युगामध्ये मिळणारा गौरव. आपको नहीं समझाया था करके बोलना नहीं है. तुम्हाला सांगितलं नव्हतं किंवा समजून सांगितलं नव्हतं असं सांगू नका. प्रेज लॉर्ड. Praise Praise the the Lord. Lord. हमको कैसा महिमा प्राप्त करना चाहता. आणि आपल्याला कशा प्रकारचा गौरव मिळावा अशी इच्छा आहे. अगर हम लोग मसीह के खातिर जो भी कष्ट सहने का मौका मिला नष्ट कर दिया तो महिमा भारी लेवल में कम हो जाएगा. आणि प्रभू येशू ख्रिस्त प्रित्यार्थ आपण जे काही कष्ट सहन करण्याची आपल्याला संधी मिळाली ती जर आपण वाया घालवली तर मग आपल्याला मिळणारा जो गौरव आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल. मैं आपको हमेशा कष्ट सहने का ही बात बोलता. आणि नेहमी मी तुम्हाला कष्ट सहन करण्याचीच गोष्ट सांगतो. ये सिर्फ मेरे बात नहीं, पौलुस भी वही दर्शन में. आणि फक्त हे माझीच गोष्ट नाही तर पौलाला सुद्धा तेच दर्शन और होतं. सच्चा प्रभु का बुलावट पाया हुआ, प्रभु का नियुक्त पाया हुआ लोग यही बात बोले. आणि खरं प्रभू पासून पाचारण प्राप्त झालेले लोक हेच गोष्ट बोलतील. और दो शब्द में आपको दो शब्द पढ़ाना था. हमारा रोमियो 8:18 और दूसरे कोरिन्थी 4 का कौन सा वचन? 17. आणि दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा 4 त्याचं 17 वचन, रोमकराचं पत्र त्याचं 8 18 वचन. क्योंकि मैं समझता हूँ कि इस समय के दुख हाँ। और क्लेश हाँ। उस महिमा के सामने हाँ। जो हम पर प्रकट होने वाली है हाँ। कुछ भी नहीं है। हम पर प्रकट होने वाला वो महिमा का सही दर्शन मिलेगा तो है प्रियो. यहाँ पर होने वाला वो कष्ट कुछ भी नहीं. कुछ भी नहीं. आणि आपल्याला मिळणारा जो गौरव आहे त्या गौरवाचं दर्शन जर आपल्याला मिळालं तर या जीवनामध्ये आपल्याला होणारे जे कष्ट आहे त्याच्या हिशोबाने काहीच नाहीये. और क्योंकि हमारा पल भर का हल्का सा क्लेश देखा, पल भर का हल्का सा क्लेश हमारे लिए बहुत ही महत्वपूर्ण हाँ। व अनंत महिमा उत्पन्न करता जाता है। देखा, अनंत महिमा. देखो अभी बहुत बड़ी बात है कि अनंत महिमा उत्पन्न करना चाहता है. आणि आपल्याला सार्वकालिक गौरव निर्माण करतो. हम लोग दूसरा थिस्सलुनीके 2:14 में लिखा है कि हम प्रभु का उस महिमा पाने के लिए बुलाहट पाया. आणि दुसरं थिस्सलुनीकराचं पत्र 2 अध्याय आणि त्याच्या 14 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलंय की प्रभूचा तो गौरव प्राप्त करण्याकरता आपलं पाचारण झालंय. वो मार्ग और वो कैसे प्राप्त कर सकता है वो बात को जानना चाहिए. आणि तो मार्ग आणि तो कशा प्रकारे प्राप्त करू शकतो तो आपण जाणलं पाहिजे. इसलिए ये जो वचन में है ना, ये वचन में जो भी बात लिखा है वो बात को थोड़ा सही रीति में समझना बहुत बड़ी बात है. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये जे काय लिहिलेलं आहे ते चांगल्या प्रकारे समजणं खूप गरजेचं आहे. मैं ऐसा ढूंढते ही रहता हूँ. मतलब जैसा डेविड ने बोला ना, मंडली को कैसा कैसा खिलाना चाहिए, मैक्सिमम गहराई में उतर करके उन मोतियों को ला करके या बांटो, उड़ाओ, जिसको चाहिए उड़ाओ, ऐसा. आणि ज्याप्रमाणे डेव्हिड लेविन्सनने सांगितलं तो ज्याप्रमाणे शोध करत होता तसं मी सुद्धा शोधत राहतो की कसं प्रकारे मंडळीला चांगल्या प्रकारे आत्मिक जीवनामध्ये वाढू शकू. त्याच्याकरता मी मोती शोधत राहतो आणि ते मोती शोधून अशा प्रकारे इथे येऊन ते असे वाटत राहतो. आपको क्या लगता है? अभी अपन ऐसा 7 लड़ाई के बारे में बोला. 7 लड़ाई के बारे में आमतौर से बोलना है तो बात अलग है, पर तो ऐसा नहीं. उसमें
गहराई में उतरना, उसमें गहराई में उतरने के लिए वो संदेश को इतना अच्छा रीति में करना है तो कई घंटा चाहिए। आणि मग हे 7 युद्ध संबंधाने सांगितलं ते जर असं साधारण रीतीने सांगायचं झालं तर ते पटकन सांगितलं जाईल, पण तसं नाही तर ते एकदम गहन रीतीने जर सांगायचं आहे तर त्याच्याकरता खूप तास लागतात। मैंने तो आपको 7 लड़ाई के बारे में अभी आप खड़ा होकर के प्रचार कर सकता। आणि 7 युद्ध संबंधाने मी तुम्हाला जे सांगितलेले तर तुम्ही स्वतः उभं राहून प्रचार करू शकता, है कि नहीं? हो का नाही? इधर बैठा हुआ मानसिक लोग कर सकता है क्योंकि ये बात पहले भी सिखाया है। आणि या ठिकाणी बसलेले जास्तीत जास्त लोक ते करू शकता कारण त्याच्या अगोदरही शिकवलेलं आहे। तो अभी जो मैं बोल रहा है ना वो बात आप नहीं बोल पाए। आणि आता मी जे काय बोलणार आहे ते तुम्ही नाही बोलू शकणार। वो अभी मतलब फ्रेश पकड़ा हुआ मछली है। आणि आता एकदम ताजे पकडलेला मासा आहे। इसलिए मैं आपको बता रहा हूँ कि हमारे लिए एक संगति का महत्व जानना। आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्याकरता एक संगतीचं महत्व जाणा। ठीक है, एक संगति में आपको आने के लिए कई प्रकार का तकलीफ है। आणि एक संगतीमध्ये येण्याकरता तुम्हाला पुष्कळ प्रकारचा त्रास आहे। है ना? समय स्पेयर करना पड़ेगा आणि वेळ काढावा लागेल और बहुत लोगों को दूर से आने के कारण बहुत खर्चा करना पड़ेगा। आणि पुष्कळ लोक लांबून येत असल्या कारणाने पुष्कळ खर्च करावा लागेल। है ना? कई प्रकार का तकलीफ है आणि पुष्कळ प्रकारचा त्रास आहे। प्रियो, परंतु आप तकलीफ सहेगा ना, आणि प्रियांनो तुम्ही त्रास सहन कराल ना, यहाँ पर नहीं प्रतिफल वहाँ पर है। आणि इथे नाही तर प्रतिफळ तिकडे आहे। आपका प्रभु में परिश्रम व्यर्थ नहीं है। व्यर्थ नहीं, आपके सारे परिश्रम व्यर्थ है, परंतु प्रभु में आपने जो किया हुआ परिश्रम अभी व्यर्थ नहीं जाएगा। आणि जगामध्ये तुम्ही करणारे सगळ्या प्रकारचे परिश्रम जे आहे ते व्यर्थ आहे, पण प्रभूमध्ये करणारे जे परिश्रम आहे ते कधीही व्यर्थ जाणार नाही। आज मैं आपको 4वां लड़ाई के बाद बोलने आणि जा रहा हूं। आज तुम्हाला 4थ्या युद्धा संबंधाने सांगणार आहे। तीसरा बात भी खत्म नहीं हुआ, लेकिन अभी क्या है कि वो पॉइंट अभी छोड़ देते। आणि तिसरी गोष्ट पण संपली नाहीये, पण आता तो मुद्दा सोडून देतो। हमने 3 बात देखा। आणि 3 गोष्टी आपण पाहिल्या। एक राज्य में प्रवेश करना एक लड़ाई है, आणि पहिली गोष्ट प्रभूच्या राज्यामध्ये प्रवेश करणं एक युद्ध आहे। दूसरा शैतान के साथ हमको लड़ाई है, आणि दुसरं सैतानासोबत आपल्याला युद्ध आहे। तीसरा पाप से हमें लड़ाई है, आणि तिसरं आपलं पापासोबत युद्ध आहे। और ये 4वां लड़ाई विश्वास की लड़ाई है। आणि चौथं जे युद्ध आहे ते विश्वासाचं युद्ध आहे। बहुत गहरा बात है, आप लोग बहुत मन हर एक पवित्र लोग ये विषय को अच्छी तरह जाने आणि प्रत्येक पवित्र भक्ताने या गोष्टीला चांगल्या प्रकारे जाणून घ्या। आधार में पढ़ेंगे 1 तिमोथी 6:12। आणि पहिलं तिमोथेला पत्र 6 अध्याय त्याचं 12 वचन। विश्वास की अच्छी कुश्ती लड़ और उस विश्वास की अच्छा कुश्ती लड़, आणि विश्वासाचं सुयुद्ध लढ। बहुत बड़ी बात होती है। आणि खूप चांगली गोष्ट आहे। हमें विश्वास का अच्छा कुश्ती लड़ना है। आणि विश्वासाचं सुयुद्ध लढायचंय। मेरा हमारे जीवन में आज हम विश्वास की अच्छा कुश्ती लड़ने के लिए अपनी तैयारी में है क्या? आणि आज आपण आपल्या जीवनामध्ये विश्वासाचं सुयुद्ध करण्याकरता तयारी आहोत का? यूदा जब वो पत्र लिखने लगा आणि यहूदा ज्या वेळेला पत्र लिहू लागला तो हमारे यूदा कहता है कि उसका 3रा वचन पढ़ो। आणि यहूदा त्याचं 3रं वचन वाचा। हे प्रियो, जब तुम्हें उस उद्धार के विषय में लिखने में हाँ। अत्यंत परिश्रम से प्रयत्न कर रहा था। देखा, अभी वो उद्धार के बारे में लिखने के लिए शुरू किया था, लेकिन तुरंत आत्मा ने वो विषय को बदल दिया। आणि तो तारणा संबंधाने लिहित होता, पण त्या वेळेला आत्म्याने लगेच त्याला विषय बदलला। क्या हुआ? फिर आगे क्या? जिसमें हम सहभागी है। हाँ। तो मैंने तुम्हें यह समझाना आवश्यक जाना हाँ। कि उस विश्वास के लिए हाँ। पूरा यत्न करो। हाँ, वो विश्वास के लिए अच्छा लड़ाई करो। आणि ते विश्वासाकरता खूप चांगलं युद्ध करा। मतलब उद्धार के विषय में बोलने के लिए आया, लेकिन अभी विश्वास की लड़ाई के बारे में लिखने देगा। आणि मग तारणा संबंधाने तो सांगत होता, पण आता विश्वासा संबंधाने लिहू लागला। तो आपको ये जानना है कि हमारे जीवन में, ये छोटा सा जीवन में हमें प्रभु को प्रसन्न करना है तो उसका एकमात्र आधार विश्वास है। आणि आपल्या जीवनामध्ये प्रभूला जर प्रसन्न करायचं तर त्याचा एकमात्र आधार तो म्हणजे विश्वास आहे। ये बात को हमें जानना पड़ेगा, आणि ही गोष्ट आपण जाणायची आहे। क्योंकि इब्रानियों 11:6 आपको सबको अच्छा सुपरिचित वचन है करके मैं आशा करता हूं। आणि इब्रिकराचं पत्र 11 अध्याय त्याचं 6 वचन आपल्या प्रत्येकाला चांगल्या प्रकारे सुपरिचित आहे, ही मी आशा धरतो। और विश्वास बिना उसे प्रसन्न करना अनहोना है। बस देखा, विश्वास बिना प्रभु को प्रसन्न करना असंभव है। आणि विश्वासाखेरीज देवाला प्रसन्न करणं अशक्य आहे।
हम सिर्फ विश्वास किया या विश्वास में आया बोलना काफी नहीं। आणि आपण विश्वास केला किंवा विश्वासामध्ये आलो एवढं बोलणं पुरेसं नाही. विश्वास में आने के बाद में विश्वास में जी करके विश्वास में मरने तक विश्वास योगी रहना। आणि विश्वासामध्ये आल्यानंतर विश्वासामध्ये जीवन जगून विश्वासामध्ये मरण्यासाठी तयार राहा. बहुत इंपॉर्टेंट बात है। आणि खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. वे लोग जो विश्वास में आया था उनके बारे में इब्रानियों उसका 11 अध्याय का 13 वचन क्या बोलता? आणि इब्रिकराचं पत्र 11 अध्याय आणि त्याच्या 13 वचन काय सांगतं? ये सब विश्वासी की दशा में मरे. हाँ वे सब देखा अभी वो सब कौन कौन है मैं आपको वो बात थोड़ा सा बताऊंगा। आणि मग ते कोण कोण आहे ती गोष्ट थोडस सांगेल की जे विश्वासाच्या अवस्थेमध्ये परिस्थितीमध्ये मेले. हमें विश्वास में मरना है आणि आपल्याला विश्वासामध्ये मरायचंय. परंतु बहुत लोग विश्वास में आने के बाद में विश्वास में नहीं मरा। आणि पुष्कळ लोक विश्वासामध्ये आल्यानंतर ते विश्वासामध्ये नाही मेले. अभी आपको मालूम है परमेश्वर का नियम या व्यवस्था दो नहीं एक ही है, वो विश्वास की व्यवस्था। आणि देवाची व्यवस्था हे दोन नाहीये तर एकच व्यवस्था आहे आणि ती विश्वासाची व्यवस्था आहे. अभी यहाँ पर बैठ करके सुनने वाला सबको मैं आपको याद दिलाना चाहता हूँ, आप यहाँ पर आया आज विश्वास से आया है कि नहीं तो आपको यहाँ तक आना तक पाप है। आणि मी तुम्हाला सर्वांना आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही या ठिकाणी आले तर विश्वासाने आले का नाही, जर नाही तर मग इथं येणं सुद्धा पाप आहे. आप ये जो वचन सुन करके अगर विश्वास में नहीं लेता ना वो भी पाप है। आणि हे वचन ऐकून विश्वासाने जर तुम्ही ग्रहण नाही करत तर ते सुद्धा पाप आहे. उसके लिए एक मूल वचन के रूप में आपको बताना चाहूंगा रोमियो 14:23। आणि रोम त्याचा 14 अध्याय त्याचं 23 वचन. जो विश्वास नहीं होता वो सब पाप है। आणि जे काही विश्वासाच्या द्वारे नाही ते सर्व पाप आहे. बहुत बड़ी बात है ना प्रियो। आणि खूप मोठी गोष्ट आहे ना प्रियांनो. हमारे जीवन में हमको अनेक बातों में है ना मतलब हमको क्या चाहिए? विश्वास चाहिए। आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये काय पाहिजे तर विश्वास पाहिजे. जैसा पारा कुर्दी जैसे इसमें लिखा है खाओ पियो जो कुछ भी करो बोलेगा तो जो कुछ भी इसमें क्या आता आना जाना बोलना करना मतलब सब बात उसमें आया था। आणि मग तुम्ही खा प्या जे काय कराल म्हणजे तुमचं येणं जाणं चालणं फिरणं जे काही आहे ते सगळं काही त्याच्यामध्ये येतं. वो विश्वास आधार है आणि त्याचा आधार विश्वास आहे. विश्वास की व्यवस्था को कभी नहीं तोड़ना। आणि विश्वासाची जी व्यवस्था आहे त्याला कधी उल्लंघन नाही करायचं. मतलब हमने शायद नहीं पढ़ा ना वो पहला तिमोथी पहला अध्याय का 3-4 वचन। पहिलं तिमोथेला पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 3 आणि 4 वचन नाही वाचलं आपण. और परमेश्वर के उस प्रबंध के अनुसार नहीं हाँ। जो विश्वास पर आधारित है. हाँ मतलब वो कौन सा वचन है? 4 है. 4 है। हाँ 4 वचन है। मतलब परमेश्वर का एक ही नियम एक ही व्यवस्था वो विश्वास में आधारित है। आणि प्रभूची एकच व्यवस्था आहे ते विश्वासाच्या आधारावर आहे. अभी हम लोग सभी लोग जो उधार पाया विश्वास से उधार पाया। आणि आपण सगळ्या लोकांचं जे तारण झालं ते विश्वासाच्या द्वारे तारण झालं. हम परमेश्वर का संतान बना विश्वास से संतान बना। आणि आपण देवाचे पुत्र झालो ते विश्वासाच्या द्वारे और झालो. आज हम जी रहा है विश्वास से जी रहा है। आणि आज आपण जे जिवंत आहोत ते विश्वासाने जिवंत आहोत. ये सब वचन के ऊपर मैं आपको बोल रहा हूँ, रेफरेंस बोलने की जरूरत नहीं है ना। आणि हे सगळे संदर्भ सांगण्याची गरज नाहीये ना. प्रेज लॉर्ड प्रेज द लॉर्ड. है ना। जब हमको ये बात को जानना है कि हमारा जीवन पूर्ण रूप में विश्वास है। 2 कुरिन्थी 5:7 आणि दुसरे कोरिन्थीकराचं पत्र 5 अध्याय त्याचं 7 वचन. है ना। हम प्रभु का संतान बना यूहन्ना 1:12 परमेश्वर के संतान बना विश्वास है। आणि योहान त्याचा पहिला अध्याय त्याच्या 12 वचन आपण परमेश्वरावर विश्वासाच्या द्वारे त्याचे पुत्र झालो. मतलब अनेक बातों में मतलब हमारे जीवन में विश्वास आधार है। आणि आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वास आधार आहे. अभी ये विश्वास आम विश्वास नहीं है। आणि हा जो विश्वास आहे साधारण विश्वास नाहीये. आम विश्वास बोलेगा तो आणि साधारण विश्वास म्हटलं तर आज आपने बहुत काम विश्वास में किया। आणि आज पुष्कळ काम तुम्ही विश्वासामध्ये केलं. आज आप लोगों ने गाड़ी में बैठा होगा कई लोग आणि आज तुम्ही गाडीमध्ये बसले असेल विश्वास से बैठा रहा। विश्वासाने बसले ना. अरे ये ड्राइवर गड़बड़ करेगा शराबी हाथ में कहीं ना कहीं टोक करके हमको तो फिर बैठेगा गाड़ी में। आणि मग हा जो ड्रायव्हर आहे तो दारुडा आहे तो कुठेतरी गाडी आपटून गेला आणि आपल्याला त्रास होईल तर मग त्याच्या गाडीत तुम्ही बसाल का? नहीं बैठेगा। नाही बसणार. हम रोड पर चलने के ड्राइवर ट्रैफिक के बहुत आता है, अरे कोई ना कोई हमारे ऊपर चढ़ाएगा
नहीं चलाएगा विश्वास से चला. आणि मग रस्त्याने चालत असताना खूप ट्रॅफिक आहे आणि मग कोणीतरी येऊन आपल्याला धडक देईल, म्हणून मग असं तुम्ही चालणार नाही का? नाही, तुम्ही चालाल, विश्वासाने चाला. अभी कुर्सी पे क्यों बैठा? आणि आता खुर्चीवर का ये बसले? संभले आपने वो पाँव पकड़ कर देखा था क्या? मजबूत है क्या? आणि खुर्चीचा पाय हालून तुम्ही बघितला होता का? तो चांगला पक्का आहे का? नहीं है ना, विश्वास से बैठा. नाही, विश्वासाने बसले. वो विश्वास नहीं है विश्वास. तो विश्वास हा नाहीये की हा जो विश्वास आहे. हाँ, ये बात अच्छी तरह जाने. आणि गोष्ट चांगल्या प्रकारे जाणा. ये जो विश्वास है ये प्रभु की ओर से प्रभु का वचन के द्वारा मिलने वाला विश्वास है. आणि हा जो विश्वास आहे देवाच्या वचनाच्या द्वारे देवाकडून मिळणारा विश्वास आहे. ये भी आपको मालूम, रोमियो 10:17. रोम त्याचा 10 अध्याय त्याचं 17 वचन. विश्वास सुनने से, और सुनना सुनना मसीह के वचन से आता. आणि विश्वास ऐकण्याच्या द्वारे आणि ऐकणं ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे. तभी भी आप देखो मतलब लोगों में कई लोग मतलब एक विश्वास में गिर जाते. आणि तरी सुद्धा पहा, लोक पुष्कळ जे आहे ते विश्वासातून खाली पडतात. देखो मैं आपको बताना चाहता हूँ मतलब इसमें बाइबल में ही लिखा है विश्वास में गिरा हुआ लोगों के बारे में. आणि बायबल मध्ये सांगितलं विश्वासामध्ये पतन पावलेल्या लोकांसंबंध ये आहे. हमारे लिए चेतावनी है. आणि ही आपल्याकरता एक चेतावणी आहे. पहला तिमोथी 12 अध्याय का 19-20 वचन. पहिलं तिमोथेला पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 19 आणि 20 और वचन. विश्वास और उस अच्छे विवेक को थामे रहो, हाँ. जिसे दूर करने के कारण जिसे दूर देखा, ये विश्वास को दूर करने के कारण कितनों का विश्वास रूपी जहाज डूब गया. देखा हम विश्वास रूपी जहाज में बैठा हुआ है. विश्वास रूपी जहाज डूब गया, उसमें नाम दिया. उन्हीं में से हाँ. हुमिनयुस और सिकंदर है. देखा हुमेनियोस और सिकंदर है. देखिए ये लोग गिर गया, विश्वास में गिर गया. आणि हुमेनस आणि जो सिकंदर आहे ते विश्वासातून पतन पावले किंवा खाली पडले. प्रियो अच्छा हमारा कोई भी बात पर मतलब गिरावट आ जाता है तो उसका कारण विश्वास में ही गिर गया. आणि आपल्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारे पतन पावण्याची जर अवस्था येते तर त्याचा कारण काय आहे की आपण विश्वासामधून पडलो. आपको मालूम है मोशा इतना विश्वास योग्य और विश्वासी था, आणि मोशे जो आहे तो एवढा विश्वास योग्य आणि विश्वासू होता. लेकिन एक टाइम पर वो विश्वास में गिरावट आया. आणि एका वेळेला विश्वासामध्ये त्याचं पतन झालं. देखो प्रभु ने वो बात को भी नोट किया आणि प्रभूने ती गोष्ट सुद्धा लिहून ठेवली. और वो उतना अविश्वास होने के कारण मोशे को कितना बड़ा नुकसान हुआ इसकी भयंकरता जानेगा तो अभी विश्वासी जीवन की यात्रा का गौरव समझ पाएगा. आणि मग त्याने तो छोटासा जो अविश्वास दाखवला त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये केवढं मोठं नुकसान त्याला सहन करावं लागलं याची गंभीरता जर तुम्ही जाणली तर मग विश्वासाचं महत्व तुम्ही जाणून घ्याल. बहुत बड़ी बात है ना. आणि खूप मोठी गोष्ट आहे. गणना का किताब 20 अध्याय उसका 12 वचन. गणना त्याचा 20 अध्याय त्याचं 12 वचन. परंतु मूसा और हारून से यहोवा ने कहा, हाँ. तुमने जो मुझ पर विश्वास नहीं किया, देखा देखा अरे पक्का मजबूत विश्वासी है, बहुत भयंकर विश्वासी है, प्रभु का खास आदमी है मतलब. लेकिन एक बार एक टाइम पर है ना उसमें विश्वास का कमी आया. आणि खूपच चांगले व प्रभूवर विश्वास ठेवणारे आहे, पक्के विश्वासू आहे, पण एका वेळेला त्यांच्या विश्वासामध्ये कमतरता आली. तो ऐसे अगर हम अपने जीवन को परखेगा तो कहाँ पर जाकर रुकेगा. आणि असं जर आपण आपल्या जीवनाला पारखलं तर मग आपण कुठे जाऊन थांबू. है ना हमारा विश्वास कहाँ पर है, आणि आपला विश्वास कुठे आहे. परखना अभी. पारखा प्रियानो. अभी अपन प्रेम करने के कारण कई लोगों को एक प्रकार प्रोत्साहन देता है, लेकिन लोगों को कभी कभी बुरा भी लगता. आणि प्रेम केल्या कारणाने लोकांना प्रोत्साहन देतो, पण कधी कधी लोकांना वाईट पण वाटतं. नहीं प्रियो, हमारे जीवन में विश्वास की यात्रा में हमें विजयी जीवन बिताना है तो दाम देना पड़ेगा. आणि प्रियानो, आपण आपल्या जीवनामध्ये विश्वासाच्या प्रवासामध्ये जर आपल्याला विजय प्राप्त करायचा तर आपल्याला किंमत पण मोजावी लागते. देखो मूसा के जीवन में ये एक बात का वो कमी उसको वायदा के देश में चुने हुए लोगों को नहीं पहुंचा पाया. आणि त्याच्या जीवनामध्ये आलेली एक छोटीशी कमतरता त्याला वचनदत्त देशामध्ये नाही जाऊ शकली. नुकसान हुआ. नुकसान झालं. अरे मूसा का जीवन के लिए एक भारी मतलब आग्रह था, लेकिन वो नहीं सफल हुआ. आणि मोशेच्या जीवनामध्ये खूप प्रबळ अशी इच्छा होती, पण ती पूर्ण नाही होऊ शकली. बाद में प्रभु से मूसा ने बहुत आग्रह प्रकट किया. आणि त्याच्यानंतर मोशेने प्रभूकडे खूप विनवणी केली. प्रभु ने बोला बाद में ये विषय में तू बात नहीं करना. एक बात प्रभु ने कर दिया तो कर दिया. आणि मग त्याच्यानंतर प्रभूने त्याला सांगितलं याच्यानंतर या विषयावर तू माझ्याकडे मागणी करू नको, कारण प्रभूने एकदा बोलला तर तो बोलला. आज भी प्रभु क्या बोल रहा है ना, आजही प्रभू काय बोलत आहे. विश्वास से सुनता.
विश्वासाने ऐका. ये वचन किसका जीवन में काम करेगा? आणि हे वचन कोणाच्या जीवनामध्ये कार्य करेल? विश्वास से सुनने तो वाले मालूम पहला थिस्सलुनीकियों 2:13. पहिलं थेसलोनिकराचं पत्र 2 अध्याय 13 वचन. भैया मुझे मालूम है आपका ध्यान में और भी खींचना चाहता हूँ. अभी वचन में सुनने के समय में कभी भी लापरवाही नहीं करना. आणि देवाचं वचन ऐकत असताना कधीही निष्काळजीपणा करू नका. यहाँ पर क्या लिखा? आणि या ठिकाणी काय लिहिलेलं पहला आहे? थिस्सलुनीकियों 2:13. पहिलं थेसलोनिकराचं पत्र 2 अध्याय 13 वचन. इसलिए हम भी परमेश्वर का धन्यवाद निरंतर करते हैं हाँ। कि जब हमारे द्वारा परमेश्वर की सुसमाचार का वचन हाँ। तुम्हारे पास पहुंचा हाँ। तो तुमने उसे मनुष्यों का नहीं हाँ। परंतु परमेश्वर का वचन समझकर हाँ। और सचमुच ऐसा ही है ग्रहण किया ग्रहण किया. और वह तुम विश्वासियों में तुम विश्वास करने वालों में जो विश्वास रखते हो विश्वास रखते हो. प्रभावशील है. ठीक है. विश्वास से सुनने वालों के लिए प्रभावशील है. आणि जे विश्वासाने देवाचं वचन ऐकतात त्यांच्या करता ते वचन प्रभावशाली आहे. अरे विश्वासी आपका लेबल विश्वासी नहीं बनना. विश्वासी हर कदम में विश्वास से प्रभु का चमत्कार अनुभव करते जाएगा. आणि फक्त आपण नावाचे विश्वासू होऊ नका तर खरे विश्वासू व्हा की जो प्रत्येक पावलोपावली प्रभूचा चमत्कार जो आहे तो अनुभवेल. कर सकता है कि नहीं? करू शकतो का नाही? मैं आपको बताऊं 100% ये सच है. आणि मी तुम्हाला सांगतो 100% हे खरं आहे. इसलिए अभी हम लोग कैसे समय में आ गया? आणि आता आपण कुठल्या वेळेमध्ये आलो? अंध समय की मतलब अंध युग की अंध की अंध मतलब वर्षों का अंध महीना का अंध हफ्ता का अंध दिन का अंध घंटे का अंध सेकंडों में आ गया. आणि आता अंत युगाच्या अंत वर्षाच्या अंत महिन्याच्या अंत आठवड्याच्या अंत दिवसाच्या अंत तासाच्या अंत मिनिटाच्या अंत सेकंदापर्यंत आपण आलो. क्योंकि यीशु मसीह जब बोलना शुरू किया 2000 साल पहले तब अंत समय शुरू हो गया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला बोलायला सुरुवात केली त्या वेळेला शेवटल्या काळाला सुरुवात झाली. उसके अनुसार कैलकुलेशन करेगा तो अपन आखिरी सेकंड मतलब मिनट के सेकंडों में चल रहे हैं. आणि त्याच्या अनुसार जर आपण मोजणी केली तर शेवटल्या मिनिटाच्या शेवटल्या सेकंदापर्यंत आलोय. बोले का मतलब सांगायचं तात्पर्य. जरूर हमारे ये पीढ़ी में प्रभु आएगा. आणि निश्चितच आपल्या या पिढीमध्ये प्रभू येईल. Praise the Lord. अभी विश्वास की बात पर मैं आपको थोड़ा सा बताऊंगा थोड़ा और भी प्रकाश. आणि या विश्वासाच्या गोष्टीवर मी अजून जरा प्रकाश सांगेल. अभी आप देखिए यहाँ पर हम देखते हैं कि आखिरी समय का एक डर या खतरनाक बात क्या मालूम है? आणि या शेवटल्या काळाची एक भयंकर गोष्ट काय माहिती का? प्रभु ने क्लियर ये बात को बताया. प्रभु ने बताया इसलिए हमको सावधान रहना. आणि प्रभूने सांगितलं म्हणून आपण सावध राहायचे. पहला तिमोथी 4:1. आणि पहिलं तिमोथेला पत्र 4 अध्याय त्याचं पहिलं वचन. परंतु आत्मा स्पष्टता से कहता है हाँ। कि आने वाले समयों में कितने लोग भरमाने वाली आत्माओं हाँ। और दुष्टात्माओं की शिक्षाओं पर मन लगाकर हाँ। विश्वास से बहक जाएंगे. अयो इतना अच्छा विश्वासी भी विश्वास से मतलब झूठे लोगों का धोखा देने वाला बातों में ध्यान देने के कारण बहक जाएगा. आणि एवढा चांगला विश्वासू खोट्या लोकांचं बोलणं ऐकून त्याच्यावर विश्वास करून तो बहकून जाईल. मैं हर एक पवित्र भाई बहनों को बोलना चाहता हूँ आप कभी भी ऐसा बहकना नहीं है. आणि प्रत्येक पवित्र भाऊ बहिणांना मी सांगू इच्छितो की तुम्ही कोणीही असं बहकू नये. आप इस वचन की चेतावनियों को एकदम थामा रहे. आणि देवाची जे वचन आहे त्याच्या सूचना ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे पकडून राहा. वचन को आप हल्का नहीं जाना आणि वचनाला साधारण समजू नका. है ना. अभी मसीह विरोधी प्रकट होने का समय आ चुका है. आणि ख्रिस्त विरोधी प्रकट होण्याची वेळ आलेली आहे. अभी क्यों नहीं प्रकट हुआ? आणि अजून का नाही प्रकट झाला? हम विश्वासी हमारे आणि आपण विश्वासू या ठिकाणी आहे. है ना. दूसरा थिस्सलुनीकियों 2 अध्याय का 3 वचन. दुसरं थिस्सलुनीकराचं पत्र 2 अध्याय त्याचं 3 वचन. इसी रीति से किसी के धोखे में न आना हाँ। क्योंकि वह दिन न आएगा हाँ। जब तक धर्म का त्याग न हो ले. देखा मतलब मसीह विरोधी प्रकट होने से पहले विश्वास त्याग होगा. विश्वास त्याग पक्का होगा. आणि ख्रिस्त विरोधी प्रकट होण्याच्या अगोदर विश्वास त्याग निश्चितच होईल. और बहुत से लोगों के जीवन में विश्वास त्याग हो चुका है. आणि पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये विश्वास त्याग हा झालेला आहे. हमको मालूम है हम लोग सब
मतलब कोरोना को पार करके आए हुए लोग हैं। आणि आपण सगळे कोरोना पार करून आलेलो और लोक कोरोना के समय में क्या हुआ? आणि कोरोनाच्या काळामध्ये काय झालं आपको नहीं मालूम, बहुत विश्वासी लोगों ने विश्वास त्याग दिया। आणि पुष्कळ विश्वासू लोकांनी विश्वासाचा त्याग केला नामदारी उसमें चला गया। आणि जे नामदारी ख्रिस्ती आहे त्याच्यामध्ये बहकून गेले बहुत मानव जो अन्य जाति से आया वो उसमें चला गया। आणि जे अन्य जातीमधून आले ते त्याच्यात बहकून गेले अन्य जाति बनाया तो हम सब अन्य जाति है, लेकिन हम इन करने का मतलब अभी अपने तरफ से जो क्रिस्ती कुटुंबों से नहीं, ऐसे अन्य जाति के। आणि अन्य जाती म्हटलं तर आपण सगळेच अन्य जाती आहे, पण जे आता ख्रिस्ती नाहीये नामदारी पण नाहीये ते अन्य जाती। तो ऐसा अवस्था आज हम लोग देखता है कि समय एकदम वो प्रकट होने का समय आ चुका है। आणि प्रभूच्या आगमनाची वेळ एकदम जवळ आलेली आहे पर अभी तक मंडली उड़ा लिया नहीं गया, इसलिए अभी तक वो रुका हुआ है। आणि मंडळी अजूनपर्यंत उचलल्या नाही गेली म्हणून प्रभूचं अजून येणं थांबलंय। तो मतलब सबसे बड़ी बात प्रभु को प्रसन्न करने के लिए हमें क्या करना चाहिए? आणि सगळ्यात पहिले प्रभूला प्रसन्न करण्याकरता आपण काय करायला पाहिजे? और जो उधार नहीं पाए उनके लिए मैं खास ये वचन बताना चाहता आणि ज्यांचं अजूनपर्यंत तारण नाही झालेलं त्यांच्याकरता विशेष करून सांगू हूं। इच्छितो। कुछ लोग आकर के यीशु मसीह को पूछा, आणि काही लोकांनी येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं प्रभु को प्रसन्न करने के लिए हम क्या करना चाहिए? आणि प्रभूला प्रसन्न करण्याकरता आपण काय करायला पाहिजे? यीशु मसीह ने क्या बोला? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? ना यूहन्ना 6 अध्याय उसका 28-29 आणि योहान 6 अध्याय 28-29 वचन। उन्होंने उससे कहा, हाँ। परमेश्वर के कार्य करने के लिए हम क्या करें? हाँ। यीशु ने उन्हें उत्तर दिया, हाँ। परमेश्वर का कार्य यह है हाँ। कि तुम उस पर हाँ। जिसे उसने भेजा है विश्वास करो। हाँ देखा, परंतु प्रभु यीशु मसीह पर विश्वास करना यही सबसे बड़ा प्रभु को प्रसन्न करने वाला कार्य है। आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करणं हेच सगळ्यात जास्त पिता परमेश्वराला प्रसन्न करणारं काम आहे। अभी भी जिन्होंने प्रभु यीशु पर विश्वास करके प्रभु यीशु मसीह ये दुनिया में मानव जाति का उद्धार करने के लिए आया और हमारे लिए उद्धार का कार्य पूरा करके वो स्वर्ग में गया, पिता के देने पर बैठा है। आज भी हमारे लिए विनती करता है, वो वापस आने वाला है। अरे सच्चाई विश्वास नहीं किया तो प्रियो, आज भी आप प्रभु को अपना प्रभु मानने के लिए देर ना कर। आणि प्रभू येशू ख्रिस्त पापी लोकांचं तारण करण्याकरता आला आणि सर्व मानव जातीचे पाप आपल्यावर घेऊन तो वधस्तंभावर सर्व पापी लोकांकरता मरण पावला आणि त्याला पुण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा तो स्वर्गामध्ये गेला आणि आजही पिता परमेश्वराच्या उजवीकडे बसून तो आपल्याकरता विनंती करत आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त परत येणार आहे। या गोष्टीवर अजूनपर्यंत ज्यांनी कोणी विश्वास केला नाहीये, निश्चितच त्यांना गरज आहे की येशू ख्रिस्ताला आपला प्रभू मानून स्वीकारण्याची। हाँ, तो अभी इस छोटा सा जीवन में हमारे कर्तव्य, हम प्रभु में आने के बाद में क्या है, हम प्रभु को प्रसन्न करके जीवन बिताएं। आणि या छोट्याशा जीवनामध्ये आपलं कर्तव्य काय आहे की आपण प्रभूला प्रसन्न करत जीवन जगायचं आहे। आज प्रभु मुझ में प्रसन्न है कि नहीं ये जानना है। आणि आज प्रभू माझ्यामध्ये प्रसन्न आहे का नाही या गोष्टीला जाणायचं आहे। प्रभु प्रसन्न है तो प्रभु गवाही देगा। आणि प्रभू जर प्रसन्न आहे तर प्रभू साक्ष देईल। अब मालूम है हाबेल और हानोक के बारे में प्रभु ने उड़ाकर कहा कि मानव उनमें प्रभु प्रसन्न है। आणि हाबेल आणि हानोक यांच्या संबंधाने प्रभूने प्रकर्षाने सांगितलं की प्रभू त्यांच्यामध्ये प्रसन्न आहे। हम लोग मतलब विश्वास में शूरवीर लोगों का वो अध्याय में अभी आएंगे। आणि विश्वासाचे जे शूरवीर आहे ते इब्रिकराचं पत्र 11 अध्यायामध्ये आपण येऊ। हाँ, तो उसमें 4-5 वचन पढ़े। आणि इब्रिकराचं पत्र 11 अध्याय त्याचं 4 आणि 5 वचन। विश्वासी से हाबेल ने काइन से उत्तम बलिदान हाँ। परमेश्वर के लिए चढ़ाया हाँ। और उसी के द्वारा उसने धर्मी होने की गवाही भी दी गई। देखो क्योंकि मतलब प्रभु ने धर्मी होने का उनका बारे में गवाही दिया। आणि प्रभूने त्याच्या संबंधाने की तो नीतिमान आहे अशी साक्ष दिली। हाँ, क्योंकि परमेश्वर ने उनकी भेंट के विषय में हाँ। गवाही दी प्रभु ने गवाही दिया। आणि प्रभूने साक्ष दिली। हाँ, और उसी के द्वारा हाँ। वह मरने पर भी हाँ। अब तक बातें करता है। देखो मरने के बाद में वो गवाही हो रहे हैं। आणि ते मेल्यानंतरही त्यांच्या संबंधाने साक्ष दिली जात आहे। विश्वास आगे विश्वासी से हानोक उठाया लिया गया Yes. कि मृत्यु को न देखे Amen. और उसका पता नहीं मिला हाँ. क्योंकि परमेश्वर ने उसे उठा लिया था हाँ. और उसके उठाए जाने से पहले हाँ. उसकी यह गवाही दी गई थी हाँ. कि उसने परमेश्वर को प्रसन्न किया है। हाँ देखिए प्रभु की ओर से प्रभु ने गवाही दिया कि प्रभु को प्रसन्न किया है। आणि प्रभूकडून अशा प्रकारे त्याच्या संबंधाने साक्ष आली की त्याने देवाला प्रसन्न केले। तो आज विश्वासी जीवन में दौड़ने वालों के प्रति विश्वास में प्रभु को प्रसन्न करके
जीता हुआ बहुत लोगों का एक समूह स्वर्ग में है। आणि विश्वासाच्या दाव्यामध्ये प्रभूला विश्वासाच्या द्वारे प्रसन्न करणाऱ्या खूप मोठा एक समुदाय जो आहे तो प्रभूच्या उपस्थित आहे। हम ये दौड़ में हम पहला नहीं, आणि या दाव्यामध्ये आपण पहिले नाहीये। जब इब्रानियों 12 अध्याय का पहला वचन में आणि इब्रिकराचं पत्र 12 अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये इस कारण जबकि गवाहों का ऐसा बड़ा बादल हाँ। हमको घेरे हुए है हाँ। तो आओ हर एक रोकने वाली वस्तु और उलझाने वाले पाप को दूर करके हाँ। वह दौड़ जिसमें हमें दौड़ना है धीरज से दौड़े। इतना अनोखा बात है। आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे। गवाहों का एक बादल, एक बहुत बड़ा एक झुंड है। आणि साक्षीचा खूप मोठा एक समुदाय आहे। ओ, इसका मतलब इस दौड़ में हम भी विजय पाने के लिए उन लोग हमारे लिए एक प्रोत्साहन है। आणि आपण या दाव्यामध्ये विजय प्राप्त करण्याकरता आपल्याकरता ते लोक एक प्रोत्साहन आहे। तो ये विजय पाया हुआ लोग किस रीति में विजय पाया, उसका एक छोटा विश्वास से सब लोग विजय पाया, उसका एक छोटा विवरण में ई अध्याय से आपको देना चाहता हूँ। आणि मग हे लोक कशा प्रकारे त्यांनी विजय संपादन केला त्याचा एक छोटासा गोष्ट मी तुम्हाला या अध्यायाच्या द्वारे सांगणार आहे। जैसे अभी मला हाबिल के बारे में प्रभु ने गवाही दिया, आणि आबेला संबंधाने प्रभूने साक्ष दिली। मतलब वो गवाही क्या था, आणि ती साक्ष काय होती? है ना, वो 4 वचन पढ़ेगा तो उसका जीवन का बारे में था। आणि 11 इब्री 11 अध्याय त्याच्या 4 वचन जर वाचलं तर त्याच्या जीवना संबंधाने होतं। हाबिल का जीवन प्रभु ने प्रभु का दृष्टि में देखा, क्योंकि प्रभु हाबिल में और उसके बेड़ू में प्रसन्न हुआ। मतलब हाबिल का जीवन प्रभु को प्रसन्न करने वाला एक जीवन था। आणि प्रभू हबेलामध्ये आणि त्याच्या अर्पणामध्ये प्रसन्न झाला। याचा अर्थ काय आहे की प्रभू हबेलाच्या जीवनामध्ये प्रसन्न झाला। कारण का की हबेलाचं जीवन देवाला प्रसन्न करणारं होतं। बोलने का एक सही अर्थ आपको थोड़ा समझने के लिए मैं आसानी में बताता हूँ। आणि तुम्हाला समजण्याकरता सोप्या भाषेमध्ये सांगतो। हाबिल आगे देख करके उधार पा करके प्रभु को महिमा दिया। आणि हबेलाने पुढे बघून तारण प्राप्त करून देवाचा गौरव केला। हम लोग पीछे देख करके विश्वास करके उधार पा करके आगे बढ़ते। आणि आपण पाठीमागे बघून विश्वास करून पुढे जातो। क्या समझा? काय समजलं? समझिए ना? समजलं ना? हाबिल के लिए यीशु मसीह का होने वाला बलिदान आगे था। आणि हबेला करता प्रभू येशू ख्रिस्ताचं जे बलिदान होतं ते पुढे होणार होतं। हमारे लिए वो बलिदान पीछे हो गया है, हमें पीछे मुड़कर देखना पड़ता। आणि आपल्या करता ते बलिदान अगोदर झालेलं आहे म्हणून आपल्याला पाठीमागे वळून पाहावं लागतं। वो है विश्वास से देखना। आणि ते आहे विश्वासाने पाहणं। हाबिल ने ये जाना मेरे गुनाहों के लिए मेरा मसीह आकर के एक दिन बलिदान होगा। आणि हबेलानं पाहिलं की माझ्या तारणा करता एक जो ख्रिस्त मसीहा जो आहे तो माझ्या करता बलिदान होईल। और हमने देखा हमारे लिए प्रभु यीशु मसीह मानव पापों को उड़ा करके मेरे लिए मर चुका है, ये पीछे मुड़कर देखा। आणि आपण पाहिलं की माझ्या पापा करता प्रभू येशू ख्रिस्त माझे पाप घेऊन तो मेलेला आहे। आपण पाठीमागे वळून पाहिलं। ऐसा जो व्यक्ति शरीर में देखा है तो उन पर प्रभु प्रसन्न है। आणि मग ज्या लोकांनी योग्य रीतीने पाहिलं त्यांच्यावर प्रभू प्रसन्न आहे। आपके जीवन के बारे में प्रभु गवाही देगा। आणि आपल्या जीवना संबंधाने प्रभू साक्ष देईल। इसने मुझे पीछे मुड़कर देख करके मुझ पर विश्वास करके पाप क्षमा पाया। आणि याने माझ्याकडे पाठीमागे वळून पाहून माझ्यावर विश्वास करून त्याला पापाची क्षमा त्याने प्राप्त केली। हमने पाप क्षमा पाया। आणि आपण पापांची क्षमा प्राप्त केली। हम अभी प्रभु का दृष्टि में कौन है? आता आपण प्रभूच्या दृष्टीमध्ये कोण आहोत? धर्मी है। नीतिमान आहोत। सही बात है ना? खरं आहे ना? धर्मी होकर के पाप होता है कि नहीं? आणि मग आपण नीतिमान असतानाही आपल्या जीवनामध्ये पाप होतात का नाही? फिर वो पाप का क्या होगा? आणि मग त्या पापांचं काय होतं? प्रभु यीशु मसीह हमारे पिता के दाहिने और बैठा है। अरे हम पाप करने के लिए क्या होता मालूम है? आपण ज्या वेळेला पाप करतो त्यावेळेला काय होतं माहितीये? हमारे विरोधी उधर जल्दी पहुंच जाता। आणि आपला विरोधी जो आहे तो लगेच त्या ठिकाणी आपली तक्रार घेऊन पोहोचतो। होता है कि मैंने टोमी को मेरे हाथ में दो। आणि मग तो असं म्हणतो की टॉमीला माझ्या हातात दे। उसने पाप किया है, त्याने पाप केलंय। है ना? गया टोमी, आणि मग टॉमी तर गेलं। देना पड़ेगा। आणि मग द्यावा लागेल। वो जो अवकाश कर रहा है आणि कारण तो तशी मागणी करत आहे उसके पास प्रूफ है। आणि त्याच्याकडे पुरावा आहे। तब यीशु मसीह वहां पर प्रकट होता। आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होता। आज यीशु मसीह हमारे लिए कहाँ पर प्रकट होता? आणि आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या करता कुठे प्रगट होतात? इब्रानियों 9:24। आणि इब्रिकराचं पत्र 9 अध्याय त्याचं 24 वचन। हमारे लिए यीशु मसीह पिता की दाहिनी ओर प्रकट होता उस समय में। आणि आपल्या करता प्रभू येशू ख्रिस्त पिता परमेश्वराच्या उजवीकडे त्या ठिकाणी प्रगट होतो। यीशु मसीह क्या बोलता? आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? पिता
पिता मैं उसका उस पापों के लिए भी मैंने सूर्य प्रमाण करके खून बहाया है. आणि मी त्याच्या त्या पापाकरता सुद्धा वधस्तंभावर मरून रक्त दिलेलं आहे. और उसने मुझ पर विश्वास किया. आणि त्याने माझ्यावर विश्वास केला मैंने उसको पाप क्षमा किया. आणि मी त्याला पापांची क्षमा दिली. इतना बोलने के टाइम पर शैतान उस एरिया में नहीं दिखता. आणि एवढं बोलल्यानंतर सैतान त्या जागेवर नाही दिसत. यीशु मसीह जैसे मतलब उस बात को बोलने लगता तुरंत शैतान डूब जाता. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळेला असं बोलायला सुरुवात करतो त्यावेळेला सैतान पळून जातो. प्रियो एक बात जानना, आणि प्रेरणा एक गोष्ट जाणा, प्रभु ने हमारा प्रभु में आने से पहले का सारा पापों को क्षमा किया ऐसा नहीं. आणि आपण प्रभू मध्ये येण्याच्या अगोदर करणारी जी पाप आहे ती फक्त क्षमा केली असं नाही. हम लोगों को कब्र में रहने का समय तक हमने किया हुआ सारा पापों को प्रभु को मालूम, उन सारे पापों को प्रभु ने माफ कर दिया. आणि आपण कबरेमध्ये जाण्याच्या अगोदर करणारे सर्व प्रकारचे पाप प्रभूला माहिती आणि ती सर्व पापांची क्षमा प्रभूने आपल्याला केली आहे. आज प्रभु का दास ने हमको बड़ा छूट दिया. आणि आज प्रभूच्या दासाने आम्हाला खूप स्वातंत्र्य दिलं. ऐसे नहीं बोलना. असं नाही बोलायचं. आज बहुत लोग सच्चा उदार के आनंद में क्यों नहीं. आणि आज खूप लोक खऱ्या तरणाच्या आनंदामध्ये का नाही. आपने किया हुआ पाप आप प्रभु के सामने कबूल नहीं किया. आणि तुम्ही करणारे जे पाप आहे ते प्रभू समोर मान्य नाही केले. प्रियो आपको जरूर ये गारंटी बात है आप नरक नहीं जाएगा, आपका प्रभु ने उद्धार किया, लेकिन आपके जीवन में जो गिनती होता है वो गिनती प्रभु के सामने कबूल करना है, उससे क्षमा प्राप्त करना है. नहीं तो उद्धार के सच्चा आनंद में आप आगे नहीं बढ़ पाएगा. इतने नहीं प्रभु का हाथ में उपयोगी भी नहीं होगा. आणि तुमचं तारण झालंय. निश्चित गोष्ट आहे की तुम्ही नरकामध्ये नाही जाणार, पण तुम्ही आपल्या जीवनामध्ये करणारी जी पाप आहे ते प्रभू समोर मान्य करायची आहे आणि त्याच्या संबंधाने आपल्याला क्षमा प्राप्त करून घ्यायची आहे. नाहीतर मग काय होईल तर मग तो तारणाचा आनंद जो आहे तो तुमचा नष्ट होईल आणि प्रभूच्या साठी तुम्ही एक उपयोगी पात्र सुद्धा होणार नाही. प्रियो हमें रोज मन करना है. आणि प्रेरणा आपल्याला दररोज पश्चाताप करायचा आहे. हमें प्रभु को बसनी में माना अगर हमारा पाप जो अभी हमने जब उद्धार पाने के समय में हमने टोकरी में डालकर प्रभु को दिया था. आणि आपण ज्या वेळेला तारण प्राप्त केलं त्यावेळेला सर्व प्रकारचे पाप जे एकाच भांड्यामध्ये टाकून प्रभूला दिले होते. क्या बोला था. आणि काय म्हटलं ओ होतं. प्रभु ने मैंने ये किया वो किया ऐसा आगडम बगडम सब बोला. आणि प्रभु मी हे केलं ते केलं अशा प्रकारचं सगळं काय मोजणी करून सांगितलं का. नहीं बोला. नाही बोललो. सिर्फ इतना बोला प्रभु मैं पापी हूं. आणि फक्त एवढं बोललो हे प्रभु मी पापी. उस दिन तक का सारा पाप उसी क्षण में प्रभु ने एक बार ये समुद्र में जाने वाला जहाज में जाने वाला वो शिप कभी कभी मानो यात्रा के बीच में बोलता है अभी हम जो यात्रा कर रहे हैं इस शिप मानो समुद्र का 120 माइल गहरा है. आणि आता समुद्रामध्ये प्रवास करणाऱ्या जहाजाच्या त्या ठिकाणी अशा प्रकारे अनाउन्समेंट होते की आता आपण हा प्रवास करत असताना आपलं जहाज जे आहे ते समुद्राच्या 120 खाली ते तळ आहे. कभी कभी आपने सुना होगा ना फ्लाइट में यात्रा किया वो बहुत लोग बैठा है. फ्लाइट में यात्रा करने के टाइम पर वो फ्लाइट में कभी कभी अनाउंसमेंट होता है अभी हम 42,000 या 60,000 फीट हाइट में अभी चल रहा है. आणि मग जे विमानामध्ये प्रवास करतात त्या ठिकाणी अशा प्रकारे अनाउन्समेंट होते की आता आपण जमिनीवर 42,000 किंवा 60,000 फूट वरती आहो. मैंने सुना है क्या. कधी ऐकलंय का. मैंने सुना मी ऐकलंय. कई लोगों को तो भाई सो गया. आणि काही लोक त्यावेळेला झोपले. हाँ तो हमको नींद नहीं आता. आणि आम्हाला झोप नाहीये. 1-1.5-2 घंटे का यात्रा में कौन सा नींद आएगा. आणि 1.5-2 तासाच्या प्रवासात काय झोपायचं. ओके तो बोलने का अर्थ क्या है प्रियो इसी प्रकार के जहाज में अब एक विश्वासी था उसने जोर से हालेलुया किया. आणि मग त्या ठिकाणी एक विश्वासू होता तो एकदम जोरात त्याने हालेलुया केली. तो कैप्टन ने पूछा क्या बात है आपको इतना खुशी हुआ. आणि मग कॅप्टनने विचारलं की काय तुला एवढा आनंद झाला. क्योंकि हमारा वचन में प्रभु का वचन में लिखा है कि हमारे पाप पूरे समुद्र की गहराई में डालेगा. बाप रे इतना गहराई में डालेगा तो कैसे ऊपर आएगा. आणि मग प्रभूच्या वचन प्रभूने आम्हाला सांगितलं तुमचे पाय समुद्राच्या पाप जे आहे ते एवढ्या
खोल टाकले, मग एवढ्या खोल जर पाप टाकले तर ते वर कस काय येतील? देखो एक एक बात सुनने के टाइम पर जो ध्यान से सुन करके समझने वाला प्रभु को स्तुति करेगा ही। आणि मग एक एक गोष्ट जो कोणी लक्ष देऊन ऐकेल तो ऐकल्यानंतर प्रभूची स्तुती करेलच. एक बार एक नास्तिक व्यक्ति ने कहा, आणि एकदा एका नास्तिक व्यक्तीने म्हटलं, जब मोशा ने जब लाल सागर के पास जब लोगों को लेकर आया था, आणि मोशे ज्या वेळेला इस्रायल लोकांना तांबडा समुद्राच्या जवळ घेऊन आला, उस समय में ये जो समुद्र का ऊंचाई नीचे का जो होता है उसको क्या बोलता है? भरती होती. हाँ वो जो मतलब वो उस समय था वो, आणि मग ती वेळ होती. और उस समय में ना वो उधर से क्रॉस करने के लिए ना वो मतलब घुटने तक का मुश्किल से पानी था. आणि मग तिकडे जे आहे ते फक्त गुडघ्यापर्यंत छोटस पाणी होतं. इसलिए वो आराम से वो लोग पार हो गया. आणि म्हणून ते आरामशीर त्या गुडघ्या एवढ्या पाण्यातून पार झाले. तब एक बुड्ढी ने बहुत जोर से हालेलुया किया. आणि मग त्यावेळेला एका म्हाताऱ्या स्त्रीने खूप जोरात अशा प्रकारे हालेलुया म्हटलं. ये रास्ते की व्यक्ति बोलता है, अरे ऐसे बातों पर क्या इतना जोर से चिल्लाना? आणि मग तो नास्तिक व्यक्ती म्हणतो, अरे अशा गोष्टीमध्ये काय एवढं हालेलुया म्हणण्याची गरज आहे? तब वो बुड्ढी ने बोला, आणि त्यावेळेला त्या म्हातारीने म्हटलं, मेरा प्रभु कितना महान है, आणि माझा प्रभू किती महान आहे. वो घुटने तक का पानी में फरवों को, घोड़े को, सारे लोगों को उसमें डुबा कर प्रभु ने मार दिया मेरा. आणि माझा प्रभू किती महान आहे. गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये मारा, त्याचे घोडे, त्याचे सैन्य सगळ्यांना डुबून मारून टाकलं. सच्ची बात है ना. वो उसका तो हवा उड़ गया. आणि मग त्याचे तर हवा उडाली. अरे झूठ बोलने का भी एक सीमा चाहिए ना. आणि खोटं बोलण्याचं पण सध्या एक लिमिट पाहिजे. पर जो सच्चे में प्रभु के लोग जब भी कोई बात सुनेगा तो आत्मा में समझ करके प्रभु को महिमा देगा. कोई भी उस बात को टालना चाहेगा तो भी उसको वो भी पागल हो जाएगा ऐसा सुनेगा. आणि मग प्रभूच्या लोक आत्म्यामध्ये ऐकल्यानंतर निश्चितच प्रभूला गौरव देतील. आणि मग कोणी ती गोष्ट टाळायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो वेडा होऊन जाईल हे सर्व ऐकून. तो हम लोगों ने उधार पाया है. आपलं तारण झालंय. कैसे पाया? कसं प्राप्त केलं? हमने पीछे देख करके उधार पाया. आणि पाठीमागे बघून आपण तारण प्राप्त केलं. उस 11 का 5 वचन और एक बार पढ़ेंगे. आणि इब्रिकराचं पत्र 11 अध्याय 5 वचन पुन्हा एकदा वाचू. विश्वासी से हनोक उठा लिया गया हाँ। कि मृत्यु को न देखे हाँ। और उसका पता नहीं मिला हाँ। क्योंकि परमेश्वर ने उसे उठा लिया था हाँ। और उसके उठाए जाने से पहले उसकी यह गवाही दी गई थी हाँ। कि उसने परमेश्वर को प्रसन्न किया है. देखिए मानो आनोक ने भी अपने जीवन में अपने जिंदगी के द्वारा मानो प्रभु के साथ चल करके, प्रभु उनके साथ नहीं चला, आनोक प्रभु के साथ चल करके प्रभु को प्रसन्न किया. आणि हनोक परमेश्वरासोबत चालून त्याने परमेश्वराला प्रसन्न केलं. मतलब ये 7वां पीढ़ी का आनोक आणि या 7व्या पिढीचा हनोक है वो नहीं मारा. आणि तो मेला नाही. अरे उसके लिए कबर नहीं खोदा, आणि त्याच्या करता कबर नाही खोदण्यात आली. उसको कबर नहीं किया, आणि त्याला कबर नाही केलं. वो उड़ा लिया गया. आणि तो उचलला गेला. कितना बड़ी बात है. आणि किती मोठी गोष्ट आहे. उन्होंने जो आशा किया वो बंदरगाह में वो पहुंच गया. आणि त्याने आशा केलेल्या त्या ठिकाणी तो पोहोचला. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. ओके अभी उसके 7 वचन पढ़ना. 11 के 7. आणि इब्रिकराचं पत्र 11 अध्याय त्याचं 7 वचन वाचा. विश्वासी से नूह ने हाँ। उन बातों के विषय में जो उस समय दिखाई न पड़ती थी हाँ। चेतावनी पाकर हाँ। भक्ति के साथ अपने घराने के बचाव के लिए हाँ। जहाज बनाया हाँ। और उसके द्वारा उसने संसार को दोषी ठहराया हाँ। और उस धर्म का वारिस हुआ हाँ। जो विश्वास से होता है. हाँ देखिए यहाँ पर नोह के बारे में क्या लिखा. आणि या ठिकाणी नोहा संबंधाने काय लिहिलं. पहली बात है उस अदृश्य बातों पर भी नोहा ने विश्वास किया. आणि ज्या गोष्टी न दिसणाऱ्या त्याच्यावरही नोहाने विश्वास केला. क्या था वो बात? आणि त्या गोष्टी काय होत्या. बारिश. आणि पाऊस. क्योंकि उस समय तक कभी ऊपर से बारिश नहीं गिरा था. आणि तोपर्यंत कधीही वरतून पाऊस पडला नव्हता. है ना. ये जो जलप्रलय से पहले कभी भी धरती में मतलब बारिश नहीं बसता था. आणि जलप्रलय होण्याच्या अगोदर कधीही पृथ्वीवर पाऊस पडला नव्हता. लेकिन प्रभु ने बोला बारिश बरसेगा, आणि प्रभूने म्हटलं पाऊस येईल. जलप्रलय आएगा, आणि पूर येईल. सारा दुनिया पानी में डूब जाएगा. आणि संबंध पृथ्वी पाण्यामध्ये डुबून जाईल. नोहा ने विश्वास किया. नोहाने विश्वास केला. ये बात दूसरे लोगों को बोलता है तो लोग बोलेगा ये पागल आदमी है. आणि ही गोष्ट इतर लोकांना सांगितलं त्यावेळेला लोक म्हटले हा वेडा आहे. पानी ऊपर से कैसे आएगा. आणि पाणी वरतून कस काय पडेल. उनको समझ में नहीं आता था. त्यांच्या लक्षात नाही आलं. कितना अद्भुत बात है. आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे. दूसरी बात उसमें लिखा है कि उनका परिवार के बचाव के लिए. आणि दुसरी गोष्ट त्याच्या परिवाराला वाचण्याकरता मतलब वो अपने परिवार को भी मतलब
ध्यान देने वाला व्यक्ति था। आणि तो आपल्या परिवाराची काळजी करणारा मनुष्य होता वो ये सब प्रभु का दिल को आनंद करता है। आणि हे सगळं प्रभूच्या हृदयाला आनंद देतं वो पारिवारिक जीवन में ये बात जरूरी बात है प्रिय। आणि पारिवारिक जीवनामध्ये ही चांगली गोष्ट आहे परिवार का अच्छा प्रबंध करने वाले लोग प्रभु को बहुत प्रसन्न है। आणि जे आपल्या परिवाराचं चांगल्या प्रकारे नियोजन करतात ते लोक प्रभूला खूप प्रसन्न देतात। है ना, एक परिवार में अगर सही रीति में एक प्रार्थना जीवन भी है तो प्रभु उस परिवार में प्रसन्न रहेगा। आणि एका परिवारामध्ये चांगलं प्रार्थनामय जीवन आहे तरी सुद्धा प्रभू त्या परिवाराच्या द्वारे प्रसन्न राहतो। बहुत बार बात बोलने का इच्छा है लेकिन समय देख मैं आगे पॉइंट आगे बढ़ाता हूँ। आणि खूप काही बोलण्याची इच्छा आहे पण वेळ पाहून मी पुढच्या मुद्द्यावर जातो। मतलब 11 अध्याय 8 वचन पढ़ना। आणि 11 अध्याय 8 वचन वहां पर अब्राहम के बारे में लिखा। आणि त्या ठिकाणी अब्राहम संबंधाने लिहिलं विश्वासी से अब्राहम जब बुलाया गया हाँ। तो आज्ञा मानकर ऐसी जगह निकल गया हाँ। जिसे मिरास में लेने वाला था हाँ। और यह न जानता था हाँ। कि मैं किधर जाता हूँ हाँ। तो भी निकल गया। देखिए अगली बात है, यहाँ पर 2 बात है। एक जो ना देखा हुआ देश के लिए उन्होंने विश्वास से चला। आणि पहिली गोष्ट ही आहे की जो देश त्याने कधी बघितला नव्हता त्या देशाकडे तो विश्वासाने निघाला। दूसरी बात है, उसने प्रभु ने जो कहा वो आज्ञा माना। आणि दुसरी गोष्ट प्रभूने जे सांगितलं त्या आज्ञेचं पालन केलं। ये 2 कार्य में अब्राहम में प्रभु बहुत प्रसन्न हुआ। आणि या 2 गोष्टीमध्ये प्रभू अब्राहमामध्ये खूप प्रसन्न झाला। प्रभु ने बताया वो बात अगर हम नहीं देखा तो भी वो बात में संदेह नहीं करना। आणि मग एखादी गोष्ट आपण जर नाही पाहिली पण प्रभूने जर सांगितली तर त्या गोष्टीवर शंका नाही क्योंकि करायची, प्रभु हमेशा हमारा भलाई चाहता है। कारण प्रभू नेहमी आपलं चांगलं हित गुजतो। फिर इसहाक के बारे में अगली बात नंबर 11 का 20 वचन। आणि 11 अध्याय त्याचं 20 वचन वाचा। विश्वास से इसहाक ने हाँ। याकूब और एसाव को आने वाली बातों के विषय में आशीष दी। बस देखिए सिर्फ ये मानो याकूब और एसाव को आशीष देने के द्वारा वो धन्य बना। आणि याकोब आणि एसावाला आशीर्वाद दिल्याच्या द्वारे तो धन्य झाला। क्या बड़ी बात है प्रियो। आणि काय मोठी गोष्ट आहे प्रियांनो, महत्व की बात है, मौत की बात है। आणि महत्वपूर्ण गोष्ट आहे। अभी याकूब की बात उसका 21 वचन। आणि त्याचं 21 वचन विश्वासी से याकूब ने मरते समय हाँ। यूसुफ के दोनों पुत्रों में से एक एक को आशीष दी। देखिए यहाँ पर याकूब भी कैसे हमारा प्रभु के सामने प्रभु को प्रसन्न बना। आणि या ठिकाणी याकोब सुद्धा प्रभू समोर त्याला कसा प्रसन्न झाला है आशीष देते हुए आणि त्याला आशीर्वाद दे। हो इसमें प्रभु बहुत आनंदित है प्रियो। आणि याच्यामध्ये प्रभू खूप आनंदी आहे। हमेशा दूसरों को आशीष ही देना, श्राप नहीं देना। आणि आपण नेहमी दुसऱ्यांना आशीर्वाद द्यायचा आहे, श्राप नाही द्यायचा। याकूब को उसके साथ उसने प्रभु की आराधना भी किया करके वो वचन में है। आणि याकोबाने त्याच्या सोबत ती आराधना सुद्धा केली आहे, वचनामध्ये आहे। दोनों बात में प्रभु प्रसन्न हो गया। आणि या दोन्ही गोष्टीमध्ये प्रभु प्रसन्न झाला। अब यूसुफ के बारे में उसका 22 वचन। आणि 22 वचन विश्वासी से यूसुफ ने या। जब वह मरने पर था हाँ। तो इसराइल की संतान के निकल जाने की चर्चा की हाँ। और अपनी हड्डियों के विषय में आज्ञा दी। देखिए अपनी हड्डियों के विषय में हमारा मेरा हड्डी भी ले जाना बोलने का कारण क्या है, यूसुफ को प्रभु का वायदाओं में आशा था। आणि सांगायचं तात्पर्य योसेफाला प्रभूच्या जे अभिवचन आहे त्याच्यामध्ये आशा होती। ओ कितना बड़ी बात है। आणि केवढी मोठी गोष्ट आहे। इसलिए उन लोग प्रभु को प्रसन्न करने वाला लोगों में आ गया। आणि म्हणून ते लोक देवाला प्रसन्न करणाऱ्या गोष्टीमध्ये आले। अभी 8वां व्यक्ति मूसा है। आणि 8वा व्यक्ती मोशे आहे। उसका 24 वचन 11-24। 11 अध्याय 24 वचन। हाँ। विश्वासी से मूसा ने सयाना होकर हाँ। फिरौन की बेटी का पुत्र कहलाने से इनकार किया। देखा मैंने यहाँ पर चुनौती में मूसा प्रभु की दृष्टि में बहुत महत्वपूर्ण भाग निभाया। आणि निवड करण्यामध्ये मोशेने खूप महत्वपूर्ण वाटा निवडला। मिस्रैम की सुगों में मतलब जाने के लिए वो बिल्कुल नहीं चाहा। आणि मिसर देशाच्या सुख विलासामध्ये जाण्याची त्याने अजिबात इच्छा नाही केली। इसलिए उसको गवाही मिला। आणि म्हणूनच त्याला ती साक्ष मिळाली। ये बहुत बड़ी बात है। आणि प्रियांनो ही खूप मोठी गोष्ट आहे। हमारा प्रभु आने वाला है। आणि आपला प्रभू येणार आहे। ये आशा आज हमारे दिल में है क्या? आणि ही आशा आपल्या हृदयामध्ये आहे का? इस पीढ़ी में मंडली युग में आया हुआ आशा वाला व्यक्तियों के एक चिन्ह में आपको जल्दी बताकर कर्म करूंगा। आणि या पिढीमध्ये आशाने भरलेल्या लोकांचं एक चिन्ह मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल। यूहन्ना 3:3। पहिलं योहान 3 अध्याय 3 वचन। और जो कोई उस पर ये आशा रखता है हाँ। वो अपने आप को वैसा ही पवित्र करता है हाँ। जैसा वो पवित्र है। बोलने का अर्थ क्या है कि उनके अंदर एक पवित्र जीवन के प्रति एक तड़प रहेगा। आणि सांगायचं तात्पर्य त्यांच्या जीवनामध्ये एक पवित्र जीवन जगण्याची एक तळमळ राहील। प्रियो मंडली जीवन में हमको
आशा अगर हमारे जीवन में कार्य करता है आणि मंडळी जीवनामध्ये आशा जर आपल्या जीवनामध्ये कार्य करते तो तर वो एक सच्चा पवित्र जीवन के प्रति उनके अंदर एक तड़प रहेगी। आणि एक पवित्र जीवन जगण्या संबंधाने त्यांना तळमळ आज राहील। हमारे अंदर वो तड़प है क्या? आज आपल्यामध्ये ती तळमळ आहे का? है ना, एक से पवित्र जीवन बिताने के प्रति एक तड़प। आणि एक खरं पवित्र जीवन जगण्या संबंधाने तळमळ है ना, प्रभु हमारे दिल में गवाही देता है। आणि प्रभू आपल्या जीवनामध्ये साक्ष देतो। फास्ट होकर के पहले थेसलोनिकियों का पत्री प्रभु के आगमन को हर चैप्टर हमें बताता है। आणि पहिलं थेसलोनिकराचं पत्र जब प्रत्येक अध्याय प्रभूच्या आगमना संबंधाने आपल्याला सांगतो। उसका पहला अध्याय का 9-10 वचन। आणि पहिला अध्याय 9 आणि 10 वचन। क्योंकि वे आप भी हमारे विषय में बताते हैं हाँ। कि तुम्हारे पास हमारा आना कैसा हुआ और तुम कैसे मूर्तों से परमेश्वर की ओर फिरे हाँ। ताकि जीवित और सच्चे परमेश्वर की सेवा करो और उसके पुत्र के स्वर्ग पर से आने की बाट जोते रहो। देखा, जिस- पर थेसलोनिकिया मंडली मतलब मूर्ति पूजा अनुभव से प्रभु के आगमन की बाट जोने वाला अनुभव था पहला अध्याय में। आणि पहिल्या अध्यायामध्ये पाहतो की थेसलोनिकराची मंडळी अगोदर मूर्ती पूजा करायची, पण ती मूर्ती पूजा सोडून प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहणारी होती। दूसरा अध्याय का 19 वचन। आणि पहिलं थेसलोनिकराचं पत्र दुसरा अध्याय 19 वचन। भला हमारी आशा या आनंद या बड़ाई का मुकुट क्या है? हाँ। क्या हमारे प्रभु यीशु के सम्मुख हाँ। उसके आने के समय तुम ही न होगे? मतलब प्रभु के आगमन की बात जो होने वाला थेसलोनिकिया मंडली प्रभु के आगमन में जाएगा, उस दिन प्रभु की उपस्थिति में तुम हमारे लिए प्रशंसा का मुकुट है। आणि प्रभूच्या आगमनामध्ये थेसलोनिकराची मंडळी उचलल्या जाईल, त्या वेळेला ते तुम्ही माझ्या प्रशंसेचा मुकुट उसका आहात। तीसरा अध्याय का 13 वचन। तिसरा अध्याय 13 वचन। ताकि वो तुम्हारे मनों को ऐसे स्थिर करे हाँ। कि जब हमारा प्रभु यीशु हाँ। अपने सब पवित्र लोगों के साथ आए हाँ। तो वे हमारे परमेश्वर और पिता के सामने हाँ। पवित्रता में निर्दोष ठहरे। मतलब मंडली वहां पर प्रभु के साथ प्रभु की उपस्थिति में निर्दोष होकर मिलेगा। आणि मंडळी जे आहे ते प्रभू समोर निर्दोष अवस्थेमध्ये राहील। थेसलोनिकिया मंडली के बारे में आणि थेसलोनिकराच्या मंडळी संबंधाने ज्यादा यहाँ पर बयान करने के लिए अभी समय नहीं। आणि जास्त वर्णन करण्याकरता वेळ नाही। अभी 4 अध्याय का उसका 13 से 18 पढ़ना चाहिए, लेकिन सिर्फ आप 16 से 18 पढ़िए। आणि 4 अध्याय त्याचं 16 ते 18 वचन क्योंकि वाचा। प्रभु आप ही स्वर्ग से उतरेगा, हाँ। उस समय ललकार और प्रधान दूत का शब्द सुनाई देगा हाँ। और परमेश्वर की तुरही फूकी जाएगी हाँ। और जो मसीह में मरे हैं वे पहले जी उठेंगे। हाँ। तब हम जो जीवित और बचे रहेंगे हाँ। उनके साथ बादलों पर उठा लिए जाएंगे हाँ। कि हवा में प्रभु से मिले हाँ। और इस रीति से हम सदा प्रभु के साथ रहेंगे। मतलब हर चैप्टर में प्रभु के आगमन की आशा से उनको प्रोत्साहन करता। आणि प्रत्येक अध्यायामध्ये प्रभूच्या आगमना संबंधाने त्यांना प्रोत्साहन देतो। आखिरी 5 अध्याय का 23 वचन भी पढ़िए। 5 अध्याय 23 वचन वाचा। शांति का परमेश्वर आप ही तुम्हें पूरी रीति से पवित्र करे हाँ। और तुम्हारी आत्मा और प्राण हाँ। और देह हमारे प्रभु यीशु मसीह के आने तक हाँ। पूरे और निर्दोष सुरक्षित बस बस रहे। आने तक मतलब बोलने का अर्थ क्या है प्रियो, हमारे में तीनों भाग में हमें एक सच्चा विजय पवित्र जीवन बिताना। आणि आपल्या तिन्ही भागामध्ये खरं पवित्र जीवन आपल्याला जगायचं आहे। कितना बड़ी बात है। किती मोठी गोष्ट आहे। इब्रानियों 9:28 में लिखा है, आणि इब्रानियों पत्र 9 अध्याय त्याचं 28 वचनामध्ये असं लिहिलंय, उसकी बात जो होने वालों को लेने के लिए वो बिना पाप का प्रकट होगा। प्रकट होगा। आणि त्याच्या आगमनाची वाट पाहणाऱ्या लोकांना घेऊन जाण्याकरता तो पाप विरहित असा प्रगट होईल। और इससे पहले आया तो पाप के साथ आया था क्या? आणि याचा अर्थ याच्या अगोदर जो आला होता ते पापासोबत आला होता का? नहीं, वो पापियों को बचाने के लिए आया। आणि याच्या अगोदर पापी लोकांना वाचवण्याकरता आला। अभी प्रभु के बाद जो होने वाला पवित्र लोगों को लेने के लिए आया। आणि आता जे प्रभूच्या आगमनाची वाट पाहतो त्या पवित्र लोकांना घेण्याकरता येणार आहे। कितना आशा भरा जीवन। आणि किती आशेने भरलेला जीवन। हमें विश्वास में आगे बढ़ना। आणि विश्वासामध्ये आपण पुढे जायचं। अगर हम पहला विश्वास छोड़ देगा तो दंड की आज्ञा है करके पहला तिमोथी 5:12 में लिखा है। आणि जर आपण विश्वास सोडून दिला तर मग आपल्यावर दंडाची आज्ञा आहे। पहिलं पहला तिमोथी तिमोथी त्याचा 5 अध्याय त्याचं 12 वचन। विश्वास को त्याग रहे। आणि विश्वासाचा त्याग नाही करायचा विश्वास को थामा रहना। आणि विश्वासाला पकडून राहायचंय। दूसरा तिमोथी 4:7 में पौलुस बोलता है, दुसरं तिमोथेला पत्र 4 अध्याय 7 वचन पौल असं म्हणतो, मैंने विश्वास का रिकवाला किया। आणि विश्वासाचं मी जतन केलं। मैंने विश्वास को रिकवाला किया। आणि विश्वासाचं मी जतन केलं। इसलिए पौलुस दूसरा कोरिन्थी 13:5 में कहता है, आणि म्हणून पौल दुसरे कोरिन्थीकराचं पत्र 13 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये म्हणतो, मैं आता हूँ तुम्हें परखने के लिए, ऐसे नहीं, आणि मी तुम्हाला पारखायला येतो असं नाही। अपने आप को परखो। आणि आपण स्वतःला पारखा। विश्वास में है कि नहीं? विश्वासात आहे का नाही? विश्वास में है कि नहीं? विश्वासात आहे का नाही? सच्ची बात है। खरं आहे। वही वचनों की तरह आपको बहुत आशीष दे। आणि प्रेरणा या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला खूप आशीर्वाद देव। प्रभु को महिमा मिले। प्रभूला गौरव मिळो। आमेन। आमेन।